स्पीच रायटिंगचा टॉपिक आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर स्पीच रायटिंग हे का महत्वाचं आहे, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे तो आपल्याला आधी बघूयात आणि मग आपण स्पीच रायटिंग आणि त्याचे टाइप्स याच्याकडे वळायचं आहे. तर इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय बघा. इन अ प्रोफेशनल सिनॅरिओ एव्हरीवन नीड्स टू मेक स्पीचेस ऑन डिफरंट ऑकेजन्स. आपलं जे काही व्यावसायिक जीवन आहे, आपलं जे काही करिअरमध्ये आपण काम करत असताना जे जीवन जगतो त्या ठिकाणी आपल्याला कधी ना कधीतरी वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये भाषण जे आहे ते द्यावं लागतं. Various professional occasions create the need of learning how to compose and deliver a good speech. आपण काम करत असताना वेगवेगळ्या सिच्युएशन निर्माण होतात, ज्या सिच्युएशन मध्ये स्पीच देणं हे आपल्याला गरजेचं असतं आणि त्यामुळे आपण ते शिकणं गरजेचं आहे की स्पीच कसं लिहायचं आणि ते कसं द्यायचं, भाषण कसं लिहायचं आणि कसं द्यायचं हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. पब्लिक स्पीकिंग इज सो इम्पॉर्टंट दॅट इट कुड बी द डिसाइडिंग फॅक्टर इन मेनी थिंग्स सच ॲज करिअर डेव्हलपमेंट अँड युअर बिझनेस ग्रोथ. पब्लिक स्पीकिंग हे फार महत्वाचं आहे, कारण का तर त्यानं तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ जे आहे ते आपल्याला घडवून आणता येते. त्यामुळे पब्लिक स्पीकिंग हे अतिशय महत्वाचं आहे. स्पीचेस प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन परस्युडिंग अँड प्रमोटिंग. भाषणं जे आहेत त्याच्यामुळं एखाद्याचं मन वळवणे असेल, एखाद्या प्रोडक्टचं प्रमोशन करणं असेल, तर या गोष्टी ज्या आहेत त्या पब्लिक स्पीकिंग मधून केल्या जातात. त्यासाठी भाषण जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. पब्लिक स्पीकिंग इज अ स्किल वर्थ लर्निंग, आणि म्हणून पब्लिक स्पीकिंगचे स्किल जे आहे ते अतिशय उपयुक्त आहे आणि ते शिकलंच पाहिजे आपण. स्पीचेस आर ऑल्सो डिलिव्हर्ड टू वेलकम, टू बिड फेअरवेल, टू इंट्रोड्यूस समबडी अँड टू प्रपोज वोट ऑफ थँक्स. भाषणं जी आहेत ही वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये केली जातात, जसं की एखाद्या कार्यक्रमाला स्वागत करणे, एखाद्या व्यक्तीचा निरोप देणे, व्यक्तीला निरोप देणे, एखादा व्यक्ती आलेला असेल कार्यक्रमाला, चीफ गेस्ट आलेला असेल, प्रमुख पाहुणे आलेले असतील तर त्यांची ओळख करून देणे आणि एखाद्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करणे, अशा वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये भाषणं जी आहेत ती दिली जातात. इट इज इम्पॉर्टंट टू लर्न स्पीच रायटिंग इन ऑर्डर टू बिकम अ प्रोफिशियंट अँड कन्साइज स्पीकर. आणि म्हणून स्पीच रायटिंग जे आहे हे अतिशय हे शिकणं गरजेचं आहे, कारण का तर स्पीच रायटिंग मधून आपण काय करू शकतो तर एक चांगला वक्ता जो आहे तो बनू शकतो. कारण स्पीच जे आहे, जे आपण स्पीच देतो, भाषण जे देतो ते लिहिण्या अगोदर आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागते, त्यासाठी ते अगोदर लिहावं लागतं. त्यामुळं स्पीच रायटिंग हे पब्लिक स्पीकिंगसाठी अतिशय महत्वाचं आहे. एव्हरी स्पीकिंग अपॉर्च्युनिटी इज अन अपॉर्च्युनिटी टू ग्रो इन लिडरशिप अँड इन्फ्लुएन्स. प्रत्येक बोलण्याची जी संधी आपल्याला मिळते त्या बोलण्याच्या संधीतून आपल्याला लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी आणि इतरांवरती प्रभाव पडण्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली असते आपल्याला. हॅव्हिंग द अपॉर्च्युनिटी टू इन्फ्लुएन्स पीपल्स थॉट्स puts you in a position to create positive change in people's lives. अशी संधी मिळते लोकांच्या मनावरती परिणाम करण्याची, छाप टाकण्याची जी संधी, एक सकारात्मक बदल जो आहे तो निर्माण करू शकतो. इन ऑर्डर फॉर एनिथिंग इम्पॉर्टंट टू हॅपन अन आयडिया नीड्स टू बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू मेनी. एखादी चांगली गोष्ट जर घडवून आणायची असेल तर एखाद्या व्यक्तीकडे चांगली असणार जी चांगली संकल्पना आहे ती एका व्यक्तीकडून अनेक व्यक्तींकडे ट्रान्सफर होणं गरजेचं आहे. आणि एका व्यक्तीकडून अनेक व्यक्तीकडे अशी चांगली संकल्पना जी आहे ती जे केव्हा ट्रान्सफर होते, जेव्हा तो व्यक्ती अनेक व्यक्तींबरोबर बोलतो. म्हणून पब्लिक स्पीकिंग इज वन ऑफ द ग्रेट वेज टू गेट युअर आयडिया अक्रॉस अँड मेक अ डिफरन्स. आणि म्हणून मग पब्लिक स्पीकिंग म्हणजे इतरांसमोर, गर्दीसमोर जाऊन बोलणे हे अतिशय महत्वाचं आहे. कारण का तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या मनातल्या ज्या संकल्पना आहेत त्या इतरांसमोर मांडू शकता आणि त्याच्यामधून एक सकारात्मक बदल जो आहे तो समाजामध्ये घडवू शकता. पब्लिक स्पीकिंग हेल्प्स टू इन्क्रीज सेल्फ कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप स्किल्स, कॉन्फिडन्स अँड ॲबिलिटी टू अंडरस्टँड पीपल. आणि पब्लिक स्पीकिंग जे आहे याच्यातून काय होतं तर एक आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत होते, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप व्हायला मदत होते, लीडरशिप स्किल जे आहे ते डेव्हलप व्हायला मदत होते, विश्वास जो आहे, स्वतःवरचा विश्वास जो आहे तो वाढतो आणि इतर व्यक्तींना समजून घेण्याची आपली ॲबिलिटी, पात्रता जी आहे ती सुधारते. तर यासाठी पब्लिक स्पीकिंग हे महत्वाचं आहे. म्हणजे स्पीच रायटिंग का करायचं त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे ते आपल्याला इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता जे स्पीच रायटिंग केलं जातं त्या स्पीच रायटिंग मध्ये काही महत्वाचे घटक आहेत. स्पीच चांगलं होण्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत, त्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीच असं म्हटलं जातं, चांगल्या भाषणाची वैशिष्ट्य. तर ती चांगल्या भाषणाची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. तर पहिलं वैशिष्ट्य आहे प्रॉपर फॉर्मॅट. म्हणजे तुमचं जे भाषण आहे ते योग्य साच्यामध्ये असलं पाहिजे, प्रॉपर फॉर्मॅट त्याला असला पाहिजे. स्पीचेस व्हॅरी इन कंटेंट, पर्पज अँड टाईप. जी भाषणं आहेत ही त्यांच्यामध्ये असलेली माहिती, त्यांचा हेतू, अशा परत्वे त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात.
दिस क्रिएट्स द नेसेसिटी टू डिसाइड द करेक्ट फॉर्मॅट ऑफ अ स्पीच. आणि याच्यामुळेच काय होतं तर वेगवेगळ्या भाषणाचे जे फॉर्मॅट आहेत हे वेगवेगळे राहतात. त्यामुळं तुमचं भाषण प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे, तरच तुमचं भाषण जे आहे ते चांगलं होतं. जर फॉर्मॅट चुकला भाषणाचा किंवा समजा वेलकम स्पीचच्या जागी जर वोट ऑफ थँक्स केलं तर त्या व्यक्तीचा बोलणाऱ्या व्यक्तीचं इम्प्रेशन तर डाऊन होतच होतंय, परंतु इतर सर्व गोष्टींवरती सुद्धा त्याचा फार वाईट परिणाम होतो. त्यामुळे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये स्पीच असणं गरजेचं आहे. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे चांगलं स्पीच असण्याची. त्यानंतर दुसरं जे गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीच जे आहे ती काय आहे तर फोकस ऑन द कन्सर्न टॉपिक. म्हणजे जो दिलेला विषय आहे भाषणाचा त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून भाषण करणे किंवा भाषण तयार करणे. तर स्पीच जे आहे ते जो विषय दिलेला आहे त्या विषयालाच केंद्रस्थानी मानून स्पीच तयार केलं गेलं पाहिजे किंवा स्पीच जे आहे ते दिलं पाहिजे, भाषण जे आहे ते दिलं पाहिजे. वेन डिलिव्हरिंग अ स्पीच फोकस ऑन द गिवन टॉपिक अँड फिनिश इन द अलॉटेड टाइम गिवन टू यू. ज्यावेळी आपण भाषण देत असतो त्यावेळी जो विषय तुम्हाला भाषणासाठी दिलेला आहे त्या विषयावरती आपलं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे आणि तो जो विषय आपल्याला जेवढ्या वेळेसाठी दिलेला आहे तेवढ्या वेळेत आपण भाषण आपलं पूर्ण करणं गरजेचं आहे. इन ऑर्डर टू कीप द ऑडियन्स अटेंटिव्ह टू यू. आता हे असं का करायचं आहे तर तुम्हाला प्रेक्षकांचं लक्ष तुमच्याकडे वेधून ठेवण्यासाठी तुम्हाला दिलेल्या भाषणात विषयावरतीच बोलायचं आहे, कोणत्याही प्रकारचं विषयांतर करायचं नाही आणि तुम्हाला दिलेल्या वेळेमध्येच भाषण पूर्ण करायचं आहे. त्यानंतर तिसरं कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड स्पीच जे आहे, चांगल्या भाषणाचं वैशिष्ट्य जे आहे तिसरं ते आहे कन्साइजनेस. कन्साइजनेस म्हणजे प्रिसाइजनेस, टू द पॉइंट असणे. In order to maintain conciseness, the speech should be short and crisp. कन्साइजनेस म्हणजे काय आहे तर तुमचं भाषण जे आहे ते तंतोतंत कधी तयार होऊ शकतं, तंतोतंत कधी होऊ शकतं. तर तुमचं स्पीच जेवढं शॉर्ट असेल आणि जेवढं क्रिस्प असेल, म्हणजे अतिशय शॉर्ट बट स्वीट आपण म्हणतो त्या पद्धतीनं, म्हणजे छोटंसंच करून अतिशय छान असं ज्यावेळी आपलं भाषण होतं त्यावेळी ते कन्साइज आहे असं म्हटलं जातं. अ कन्साइज स्पीच एक्सप्रेसेस मच इन अ फ्यू वर्ड्स. कन्साइज स्पीच जे असतं, तंतोतंत जे भाषण असतं ते कमी शब्दांमध्ये जास्त माहिती सांगण्याचं काम करत असतं. इट इज ब्रीफ इन फॉर्म बट कॉम्प्रिहेन्सिव्ह इन स्कोप. ते जे स्पीच आहे ते काय आहे तर फॉर्म, त्याचं जे स्वरूप आहे ते छोटं असतं परंतु त्याची व्याप्ती जी आहे ती फार मोठी असते. त्यामुळं कन्साइज स्पीच असणं अतिशय गरजेचं आहे. स्वरूप छोटं असतं पण व्याप्ती फार मोठी असते, अशा प्रकारचं स्पीच जे आहे ते कन्साइज स्पीच असतं. कन्साइजनेसचा अर्थ आहे तंतोतंतपणा. त्यानंतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे, कारण आपण पाहिलेलं आहे बरेचसे भाषण करणारे व्यक्ती जे आहेत त्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड जर निगेटिव्ह असेल तर ऐकणाऱ्या व्यक्तीचा ॲटिट्यूड सुद्धा काय होतो, निगेटिव्ह होतो. आणि ऐकणाऱ्या व्यक्तीचा ॲटिट्यूड निगेटिव्ह झाला की त्या स्पीचचा इम्पॅक्ट जो आहे तो राहत नाही. त्यामुळं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सुद्धा स्पीच ज्यावेळी आपण तयार करतो किंवा डिलिव्हर करतो, ज्यावेळी भाषण देतो त्यावेळी असणं गरजेचं आहे. अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज द की फीचर ऑफ अ गुड स्पीच दॅट हेल्प्स टू कीप ऑडियन्सेस अटेन्शन. लोकांचं लक्ष जे आहे ते वेधून ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा चांगल्या भाषणाचा एक सर्वात महत्त्वाचा गुण आहे असं म्हटलं गेलेलं आहे. Speech becomes successful by unleashing the higher positive energy among the audience with the speaker's positive attitude. आणि स्पीच इफेक्टिव्ह केव्हा होतं तर जेव्हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऐकणाऱ्या व्यक्तीकडून, बोलणाऱ्या व्यक्तीकडून ऐकणाऱ्या व्यक्तीकडे ज्यावेळी ट्रान्सफर केला जातो त्यावेळी स्पीच जे आहे ते इफेक्टिव्ह होतं. तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा अतिशय महत्त्वाचा आहे स्पीच मध्ये त्यासाठी. आणि लास्टची क्वालिटी जी आहे स्पीचची, चांगल्या स्पीचची क्वालिटी जी आहे ती शेवटची आहे की स्पीच एटिकेट्स, म्हणजे बोलताना पाळावयाचे नियम. तर ते स्पीच एटिकेट्स काय आहेत बघा, तर पहिला स्पीच एटिकेट आहे स्पीक क्लिअरली, स्पष्टपणे बोलणे. जे आपण भाषण देत असताना जे उच्चार करतो शब्दांचे ते स्पष्ट असणं अतिशय गरजेचं आहे. उच्चार जर चुकला तर काही वेळा वाक्याचा अर्थ जो आहे तो चुकू शकतो. त्यामुळं स्पष्ट बोलणं अतिशय गरजेचं आहे भाषण देत असताना. स्पीक कॉन्फिडेंटली, अतिशय आत्मविश्वासानं बोलणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. कारण तुम्ही बघितलं असेल लहानपणी किंवा तुम्ही ज्यावेळी शाळेमध्ये होतात त्यावेळी तुम्हाला ज्यावेळी भाषण द्यायला सांगितलं जायचं त्यावेळी अंग थरायचं किंवा समोर गेलेला व्यक्ती जो आहे तो कॉन्फिडेंट आहे की नाही हे त्याच्या आपल्या ध्येयबोलीकडे, म्हणजे तो जसा उभा आहे त्याच्याकडे बघून आपल्याला कळायचं. तर कॉन्फिडन्स नसेल तर मात्र स्पीच इफेक्टिव्ह होत नाही. त्यामुळं स्पीच एटिकेट मधला जो भाग आहे कॉन्फिडन्सचा तो सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
स्पीक रिस्पेक्टफुली अँड पोलाइटली टू टेक कंट्रोल ऑफ द क्राऊड्स अटेन्शन. आणि आपली जी भाषणाची भाषा जी आहे ती सुद्धा कशी असली पाहिजे, पोलाइट असली पाहिजे, विनम्र असली पाहिजे, जेणेकरून ऐकणाऱ्या व्यक्तींचं, श्रोत्यांचं लक्ष आपण आपल्याकडे केंद्रित करून देऊ शकतो. तर हे स्पीच एटिकेट्स आहेत. वाईल डिलिव्हरिंग द स्पीच द स्पीकर, भाषण देत असताना आपण काय करायचे आहे, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज जे आहे त्याचा वापर करायचा आहे, तर स्पीच आपलं इफेक्टिव्ह होतं. ह्या 5 गोष्टी इफेक्टिव्ह स्पीच डिलिव्हर करण्याच्या आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीच आहेत. फॉर्मॅट प्रॉपर असणं गरजेचं आहे. फोकस ऑन टॉपिक म्हणजे टॉपिकवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कन्साइजनेस म्हणजे शॉर्ट बट स्वीट असणं गरजेचं आहे स्पीच. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तो बोलणाऱ्या व्यक्तीकडे असला पाहिजे आणि स्पीच एटिकेट्स बोलणाऱ्या व्यक्तीने पाळले पाहिजे. तर असे हे सर्व मुद्दे आहेत स्पीच रायटिंग बद्दलचे. आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि पुढं काय करायचं तर टाइप्स ऑफ स्पीचेस बघायचे आहेत. आता वेगवेगळ्या प्रकारचे स्पीचेस आहेत, तर ते स्पीचचे प्रकार आपल्याला काय करायचे आहेत बघायचे. 4 प्रकारचे स्पीचेस आहेत. पहिला आहे वेलकम स्पीच. वेलकम स्पीच इज युज्ड ऍट द बिगिनिंग ऑफ एन इव्हेंट. कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे भाषण दिलं जातं ते वेलकम स्पीच असतं, स्वागतपर भाषण असं त्याला म्हटलं जातं. दुसरं आहे इंट्रोड्युसिंग अ चीफ गेस्ट. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणे. त्याचा वापर जो आहे तो कार्यक्रमाचे असणारे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देण्यासाठी केला जातो. तिसरं आहे वोट ऑफ थँक्स, ज्याला आपण आभार प्रदर्शन म्हणतो, आणि हे नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी केलं जातं आभार प्रदर्शन. आणि याच्यामध्ये तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींचा हातभार लागलेला आहे त्या सर्वांचे आभार व्यक्त केले जातात. आणि चौथा आहे फेअरवेल स्पीच. याच्यामध्ये मात्र 2 प्रकार सेपरेट पडतात. फेअरवेल स्पीच मध्ये 2 उपप्रकार पडतात. टू बिड फेअरवेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला, स्वप्नील लेंडवे तुमचं माईक बंद. तर फेअरवेल स्पीच हा जो पार्ट आहे या पार्ट मध्ये काय सांगितलं गेलेलं आहे बघा. 2 प्रकारचे फेअरवेल स्पीच आहेत. पहिलं जे आहे ते टू बिड फेअरवेल. फेअरवेलचा अर्थ आहे निरोप देणे, एखाद्या व्यक्तीला निरोप देणे. तर त्याच्यामध्ये पहिलं स्पीच जे आहे ते टू बिड फेअरवेल असं आहे. त्याचा अर्थ आहे की एखादा व्यक्ती जो आहे तो त्या कंपनीमधून किंवा त्या संस्थेमधून बाहेर पडत आहे, तर त्याला निरोप देणे. निरोप देतानाचं भाषण अँड बिईंग बिड फेअरवेल, आणि निरोप घेतानाचं भाषण. म्हणजे इथं 2 प्रकार पडतात. समजा एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये जात आहे किंवा रिटायर होत आहे, तर रिटायर होत असताना तो ज्यावेळी बोलेल त्याच्या रिटायरमेंटच्या वेळी, तर त्या प्रकारचं एक भाषण असतं. आणि तो व्यक्ती जो रिटायर होत आहे त्याच्याबद्दल त्या कंपनीमधला एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर अशा प्रकारचं एक फेअरवेल स्पीच असतं. म्हणजे निरोप देताना आणि निरोप घेताना अशा प्रकारचे 2 भाषणं हे फेअरवेल स्पीच मध्ये येतात. एकूण 5 प्रकारचे भाषणं आहेत. वेलकम स्पीच, ज्याला स्वागतपर भाषण म्हटलं जातं. इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट, ज्याला प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणारं भाषण असं म्हटलं जातं. वोट ऑफ थँक्स, ज्याला आभार प्रदर्शनाचं भाषण असं म्हटलं जातं. आणि फेअरवेल स्पीच म्हणजे निरोप समारंभाचं भाषण. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे होतात, निरोप देताना आणि निरोप घेताना. तर असे स्पीचचे टाइप्स आहेत. तर A welcome speech marks the start of any special event or occasion during a formal opening. एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात ज्यावेळी केली जाते त्यावेळी वेलकम स्पीच ने त्याची सुरुवात केली जाते आणि तो कार्यक्रम सुरू झाला असं जाहीर केलं जातं. तो कार्यक्रम जो आहे तो सेमिनार असू शकतो, गेस्ट लेक्चर असू शकतो, वर्कशॉप असू शकतो, इंडक्शन प्रोग्राम किंवा ओरिएंटेशन प्रोग्राम असू शकतो, किंवा याच्यापेक्षा वेगळा काही अजून असू शकतो. तर इट इज etiquette to welcome an individual or group to an organization with a welcome speech. हे परंपरा आहे. जो कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमात आलेले जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं स्वागत करणं ही एक परंपरा आहे. ती एक फॉर्मॅलिटी आहे. इट इज अ फॉर्मॅलिटी दॅट मेक्स पीपल फील वेलकम्ड, सपोर्टेड अँड मोटिवेटेड. आणि ही एक फॉर्मॅलिटी आहे ज्याच्यामध्ये लोकांचं स्वागत केल्यानं त्यांना बरं वाटतं, त्यांना मोटिवेटेड वाटतं, सपोर्टेड वाटतं, आणि तो कार्यक्रम जो आहे तो यशस्वी होतो. तर काही टिप्स जे आहेत हे वेलकम स्पीचच्या बघा त्या पुढील प्रमाणे आहेत. युअर वेलकम स्पीच शुड बी अबाउट 5 minutes लॉंग. 5 मिनिटापेक्षा जास्त तुमचं वेलकम स्पीच जे आहे ते जाता कामा नये पुढं वेळेच्या ह्याच्यानुसार. इन्क्लुडिंग द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन युअर स्पीच. तुमच्या भाषणामध्ये खालील जी काही माहिती आहे वेलकम स्पीच मध्ये असणं गरजेचं आहे. ग्रीटिंग्स टू द मेंबर्स ऑफ एन ऑर्गनायझेशन, एनी ऑनररी पर्सन प्रेझेंट, अँड द न्यूली ऍडिंग ऑर ऍडिशन्स टू युअर ग्रुप ऑर ऑर्गनायझेशन. तुम्ही काय करायचं आहे तर तिथं उपस्थित असलेले सर्व व्यक्ती, सर्व सन्माननीय व्यक्ती, या सर्वांना तुम्ही ग्रीट करायचं आहे, त्यांना अभिवादन करायचं आहे आणि तुमच्या वेलकम स्पीचची सुरुवात करायची आहे.
काही वेळा काय होतं तर तुम्ही आलेले जे काही व्यक्ती आहेत सन्माननीय व्यक्ती त्यांचे नावं घेऊन तुम्ही त्यांचं स्वागत जे आहे ते कार्यक्रमासाठी करू शकता. Sometimes the people joining you that you are addressing in the welcome speech will be a few individuals you can point out by name. ते जे व्यक्ती आहेत सन्माननीय व्यक्ती त्या सन्माननीय व्यक्तींचं तुम्ही नाव घेऊन तुमच्या वेलकम स्पीच मध्ये त्यांचं स्वागत जे आहे ते करू शकता. त्यानंतर when we welcome a specific group we may refer to it such as the class of 2016, the creative team किंवा the famous Indian rock band. तर त्यांची जी काही समजा एखादा ग्रुप जर आलेला असेल त्या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमामध्ये तर त्या ग्रुपला जर काही नाव असेल तर त्या नावाने तुम्ही त्यांचं स्वागत जे आहे ते करू शकताय. आणि इथं येण्याचं प्रयोजन काय होतं आणि वेलकम स्पीच झाल्यानंतर काय होणार आहे हे तुम्ही वेलकम स्पीच तुमचं संपत येत असताना तुम्ही सांगू शकता. सम बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन अबाउट वाय यू हॅव कम टुगेदर ऑन दिस डे. या दिवशी तुम्ही का गोळा झालेला कार्यक्रम कुठला आहे ते तुम्ही वेलकम स्पीच मध्ये सांगू शकता. आणि व्हॉट विल टेक प्लेस आफ्टर द ग्रीटिंग्स आर ओव्हर. आणि वेलकम स्पीच झाल्यानंतर काय होईल हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता आणि तुमचं वेलकम स्पीच एंड करू शकता. तर याचं एक सॅम्पल आपण आता इथे बघूयात वेलकम स्पीचचं. तर ते सॅम्पल जे आहे ते पुढील प्रमाणे आहे. वेलकम स्पीच जे आहे ते करत असताना काय करायचं आहे बघा. कंटेंट त्याचं महत्वाची माहिती जी आहे वेलकम स्पीच मध्ये काय काय असलं पाहिजे तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग अशा प्रकारचे शब्द वापरायचे त्या कार्यक्रमाच्या वेळेच्या अनुसार. जर समजा सकाळ असेल तर गुड मॉर्निंग वापरा, दुपार असेल तर गुड आफ्टरनून, संध्याकाळ असेल तर सायंकाळ असेल तर गुड इव्हनिंग. आणि वेलकम स्पीचची सुरुवात करताना ह्या 3-4 वाक्यांपैकी एकानं सुरुवात करायची आहे. फॉर एक्झाम्पल, इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू वेलकम ऑल. मला तुमचं इथं स्वागत करत असताना आनंद वाटत आहे आणि मला थोडस सन्मान झाल्यासारखं सुद्धा वाटत आहे. किंवा इट इज माय ऑनर मोर दॅन प्लेजर टू वेलकम यू ऑल. मला तुमच्या सर्वांचं स्वागत करत असताना आनंदापेक्षा सन्मान जास्त वाटत आहे. किंवा आय एम इमेन्सली प्लीज्ड टू वेलकम. मला तुमचं स्वागत करत असताना फार आनंद होत आहे. किंवा ऑन दिस ओकेजन आय वेलकम, किंवा या प्रसंगी मी तुमचं स्वागत करतो. या 4-5 वाक्यांपैकी एक वाक्य तुम्ही काय करायचं आहे वेलकम स्पीच लिहिताना वापरायचं आहे. त्यानंतर कंटेंट, मुख्य भाषण जे आहे ते तिथून पुढे सुरू होतं. आता तिथून पुढे सुरू होत असताना मुख्य भाषणामध्ये तुम्ही काय करायचं आहे नेम इम्पॉर्टंट पर्सन्स व्हाईल वेलकमिंग लाईक चेअरमन, चीफ गेस्ट, डिग्नेटरीज ऑन द डेस अँड ऑफ द डेस. आणि मग मुख्य भाषणामध्ये कोणाकोणाची नावं घ्यायची आहेत वेलकम स्पीच मध्ये तर जे महत्वाचे व्यक्ती आहेत जसं की चेअरमन असेल किंवा प्रमुख पाहुणे असतील किंवा इतर सन्माननीय व्यक्ती असतील तर या सर्वांची नावं घेऊन तुम्ही त्यांचं कार्यक्रमासाठी स्वागत करायचं आहे. आणि क्लोजर आणि शेवट जो आहे वेलकम स्पीचचा तो कसा करायचा आहे तर इन्व्हाइट अनदर इम्पॉर्टंट मेंबर टू टेक ओव्हर द डेस. त्याचं जे क्लोजर आहे त्याचं जे शेवट आहे वेलकम स्पीचचा तो कसा करायचा आहे तर इतर व्यक्तींना पुढं बोलण्यासाठी तुम्ही बोलवायचं आहे. म्हणजे तिथं वेलकम स्पीच जे आहे ते तुमचं संपतं. तर अशा पद्धतीने वेलकम स्पीचचा एक थोडक्यात फॉर्मॅट आहे हा. या फॉर्मॅटनुसार आपण पुढे एक सॅम्पल बघूयात. तर हा फॉर्मॅट जो आहे तो लक्षात ठेवा सगळेजण, कारण हा एक फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये आपण याच्यानुसार आपण काय करू शकतो वेलकम स्पीच जे आहे ते वेलकम स्पीचचं एक सॅम्पल आहे हे. वेलकम स्पीच एक्झाम्पल. गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. सर्व जे उपस्थित आहेत इथं सर्वांना शुभ सकाळ असं ग्रीटिंग्स केलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे. इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू वेलकम ऑल फॉर द पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन ऑर्गनाइज्ड बाय ENTC डिपार्टमेंट ऑन द ओकेजन ऑफ इंजिनियर्स डे. आता मला तुमच्या सर्वांचं या पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनला ENTC डिपार्टमेंटने इंजिनियर्स डेच्या दिवशी आयोजित केलेल्या पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनसाठी मला तुमचं सर्वांचं स्वागत करताना आनंद होत आहे. ऑन बिहाफ ऑफ ENTC डिपार्टमेंट अँड स्वेरी कॉलेज पंढरपूर I extend my warm welcome to the chief guest Dr. S.N. Mane, Principal, College of Engineering, Pune. ENTC डिपार्टमेंट आणि स्वेरी कॉलेज पंढरपूरच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर S.N. माने जे प्राचार्य आहेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांचं स्वागत करतो. आय ऑल्सो वेलकम आवर प्रिन्सिपल, हेड्स ऑफ द डिपार्टमेंट्स, स्टाफ अँड स्टुडंट पार्टिसिपंट्स. या व्यतिरिक्त मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल टू फेलिसिटेट द ऑनरेबल चीफ गेस्ट डॉक्टर S.N. माने. आणि मी आमच्या प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर S.N. माने यांचा सत्कार करावा. आता त्यांचा सत्कार झाल्यानंतर मग पुढे काय केलं जातं बघा. पुढे सत्कार झाल्यानंतर मग जो वेलकम स्पीच देणारा व्यक्ती आहे तो म्हणतो नाव आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल मिस्टर XYZ जे काय असेल ते
टू ऍड्रेस द ऑडियन्स. आणि आता मी आमच्या प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि शेवटी थँक्यू म्हणून वेलकम स्पीच आहे ते एंड करतोय. तर इथं वेलकम स्पीच जे दिले जातं त्याच्यामध्ये काय केलंय बघा, इथं गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर, इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना शुभ सकाळ, म्हणजे त्यांना एक अभिवादन केलेलं आहे, सर्वांना ग्रीट केलेलं आहे. तर ग्रीटिंग्स या स्पीच रायटिंगच्या अतिशय महत्वाच्या आहेत, कारण आपण बोलत असताना सुद्धा तशाच पद्धतीनं बोलत असतो. एखाद्या व्यक्तीला आपण भेटल्यानंतर त्याला ग्रीट करतो. तर त्याच पद्धतीने इथं काय आहे, कार्यक्रमाचं वेलकम स्पीच आहे आणि ते वेलकम स्पीच देत असताना काय केलं जातं, तर आलेल्या सगळ्यांनाच ग्रीटिंग्स करून स्वागत केलं जातं. आलेल्या सगळ्यांचं कार्यक्रमामध्ये ग्रीटिंग्स करून स्वागत केलं जातं. त्यानंतर मग सुरुवात जी आहे ते आपण सांगितल्याप्रमाणे केली जाते. इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू वेलकम ऑल. आता इथं टू वेलकम ऑल, तिथून पुढे जे आहे ते कोणता कार्यक्रम आहे, कशासाठी घेण्यात आलेला आहे, कुणी घेण्यात आलेला आहे, कुणी आयोजित केलेला आहे, हे तिथं सांगितलेलं आहे. फॉर द पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन, काय कार्यक्रम आहे तर पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन आहे. कुणी आयोजित केलाय तर ऑर्गनाइज्ड बाय ENTC डिपार्टमेंट ऑन द ऑकेजन ऑफ इंजिनियर्स डे. ENTC डिपार्टमेंटनं तो कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि कशाच्या औचित्यानं केलेला आहे तर ऑन द ऑकेजन ऑफ इंजिनियर्स डे. इंजिनियर्स डेचे औचित्य साधून ENTC डिपार्टमेंटनं आयोजित केलेल्या पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनसाठी मला तुमच्या सर्वांचं स्वागत करायला आनंद होत आहे, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. पहिले, ऑन बिहाफ ऑफ ENTC डिपार्टमेंट अँड स्वेरिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ENTC डिपार्टमेंट आणि स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे यांच्या वतीनं आलेले जे काही प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं स्वागत करतो, असं आपण तिथं म्हणतो. आय एक्सटेंड अ वॉर्म वेलकम टू द चीफ गेस्ट डॉक्टर SN माने, प्रिन्सिपल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. डॉक्टर SN माने, प्रिन्सिपल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे जे प्रमुख पाहुणे आहेत कार्यक्रमाचे, त्यांचं स्वेरिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि ENTC डिपार्टमेंट यांच्या वतीनं स्वागत केलं जातं. त्यानंतर राहिलेल्या व्यक्तींचं स्वागत करायचं आहे. राहिलेले कोण कोण आहेत तर आय ऑल्सो वेलकम our principal, heads of the departments, staff and the student participant. आता राहिलेले हे सगळे व्यक्ती आहेत. आपल्या कॉलेजचे प्राचार्य, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, स्टाफ मेंबर्स आणि विद्यार्थी जे इथे सहभागी व्हायला आलेले आहेत, या सर्वांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर मग शेवटी पुढे काय करायचं तर आलेले जे काही पाहुणे आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचा सत्कार जो आहे, स्वागत सत्कार जो आहे तो करायचा आहे. म्हणून मग आपण तिथं पुढे म्हणायचं आहे, आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल टू फेलिसिटेट द ऑनरेबल चीफ गेस्ट डॉक्टर SN माने. आणि मग आपण प्राचार्यांना विनंती करायची आहे की जे डॉक्टर SN माने आहेत प्रमुख पाहुण्याच्या कार्यक्रमाचे, त्यांचा सत्कार करावा. नाव आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल मिस्टर RA देशमुख म्हणा किंवा XYZ ND मिसाळ वगैरे म्हणा, तर टू ऍड्रेस द ऑडियन्स. आणि मग पुढे प्राचार्यांना काय करायचं आहे तर त्यांचं मनोगत व्यक्त करायला बोलवायचं आणि शेवटी थँक्यू म्हणून हे वेलकम स्पीच जे आहे ते एंड करायचं आहे. तर अशा पद्धतीने एक वेलकम स्पीच जे आहे ते लिहिलं जाऊ शकतं. शॉर्ट आणि थोडक्यात हे वेलकम स्पीच जे आहे ते लिहिलं जाऊ शकतं अशा पद्धतीने. वेलकम स्पीच झाल्यानंतर आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची ओळख करून दिली जाते. प्रमुख पाहुणे कोण आहेत, ज्यांचा सत्कार झालेला आहे ते प्रमुख पाहुणे कोण आहेत, ही एक उत्सुकता असते आलेल्या सगळ्या व्यक्तींना ऐकायची, की ते प्रमुख पाहुणे कोण आहेत किंवा त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे, ते या कार्यक्रमाला कसे उपयुक्त आहेत वगैरे वगैरे, ह्या गोष्टी ऐकण्याची उत्सुकता असते आलेल्या सर्वांना. म्हणून मग वेलकम स्पीच झाल्यानंतर पुढचं जे भाषण असतं त्या कार्यक्रमाचं ते असं लिहायचं बघा. देर आर मेनी प्रोफेशनल अकॅडमिक सर्कमस्टान्सेस दॅट कॉल फॉर अ गेस्ट स्पीकर. असे बरेचसे हे येतात, अशा बऱ्याचशा वेळा येतात, अशा बऱ्याचशा परिस्थिती येते जिथं आपल्याला बाहेरून एखादा प्रमुख पाहुणा जो आहे तो बोलवावा लागतो. If you are ever in a position of introducing guest speaker, then it will help you to know how to deliver your introductions in a way that is informative, entertaining and easy to understand. आणि मग जर तुम्हाला असं कधी संधी मिळालेली असेल जिथे तुम्हाला प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायची आहे, तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की तुम्ही जी काही ओळख करून देणार आहात प्रमुख पाहुण्याची, ती अतिशय चांगली कशी असेल, समजायला सोपी कशी असेल आणि सर्व माहिती त्या प्रमुख पाहुण्याबद्दल इतरांपर्यंत कशी पोहोचेल हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर व्हाईल इंट्रोड्युसिंग गेस्ट स्पीकर, द पर्पज इज टू इन्फॉर्म द ऑडियन्स ऑफ द टॉपिक, the topic's relevance and the audience to the audience and the speaker's relevance to the topic. आता सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, चीफ गेस्ट प्रमुख पाहुण्यांचं स्वागत, प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना, तर
तुमचा जो विषय आहे कार्यक्रमाचा तो काय आहे, त्याचा त्यांच्याशी काय संबंध आहे आणि आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा त्या विषयाशी काय संबंध आहे, हे सर्व संबंध तुम्हाला तिथं त्या इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट या इथं तुम्हाला दाखवावे लागतील. तर काही सॅम्पल आयडियाज त्यांनी तिथं दिलेले आहेत. इंट्रोडक्शन करायचे, जे चीफ गेस्ट प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायची त्याच्या आयडियाज त्यांनी सांगितलेले आहेत. गेस्ट स्पीकर्स ऑर चीफ गेस्ट नेम, टायटल इफ एनी. तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांचं जे काही टायटल आहे, त्यांच्या नावाच्या अगोदर जे काही लावलं जातं डॉक्टर, प्रोफेसर वगैरे, हे तुम्हाला तिथं माहिती करून घ्यावं लागणार आहे नेमकं काय आहे. मेक शुअर टू प्रोनाऊन्स द नेम प्रॉपरली अँड इझिली. आणि तुम्ही हे एक लक्षात ठेवायचं आहे की स्पीकर जो प्रमुख पाहुणा आला आहे त्याचं नाव जे आहे ते व्यवस्थित तुम्ही उच्चारायचं आहे. इफ यू आर इन डाऊट, गेट द करेक्ट प्रोनाउन्सिएशन फ्रॉम द गेस्ट अँड प्रॅक्टिस. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल त्या व्यक्तीचं नाव उच्चारण्यामध्ये, तर सरळ सरळ तुम्ही त्या प्रमुख पाहुण्याला विचारू शकता की तुमचं नाव कसं उच्चारलं जातं हे सांगा, आणि मग तुम्ही त्याच्याप्रमाणे उच्चार जो आहे तो त्यांचा करू शकता. त्यानंतर जे काही प्रमुख पाहुणे आलेत त्यांची एक बायोग्राफी, त्यांची थोडक्यात एक माहिती तुम्हाला गोळा करायची आहे. जसं की द स्पीकर्स समटाइम्स गिव्ह द डिटेल टू बी सेड अबाउट हिम ऑर हर. काही वेळा काय होतं, तर असे प्रमुख पाहुणे स्वतःच माहिती देऊन टाकतात की त्यांच्याबद्दल काय सांगायचं आहे. पण जर डिटेल्स दिले गेले नाहीत, इफ द डिटेल्स आर नॉट प्रोव्हाइडेड, देन सिलेक्ट इव्हेंट्स, अचिव्हमेंट्स अँड qualifications to support establishing him or her as the authority with the context of the occasion. मग तुम्ही काय करायचं आहे, तर त्याच्याकडून ती माहिती गोळा करायची आहे. त्यांनी आतापर्यंत काय काय केलेलं आहे, त्यांच्या क्वालिफिकेशन्स काय आहेत, आणि सध्याच्या आत्ताचा जो विषय आहे त्या विषयासाठी ते कसे चांगले अप्रोप्रिएट चीफ गेस्ट आहेत. आणि तुम्ही एकदा ते सगळं तुम्ही जे बोलणार आहात ते तुम्ही त्या चीफ गेस्ट प्रमुख पाहुण्यांना सांगायचं आहे की तुम्ही काय बोलणार आहात त्यांच्याबद्दल. करिक्युलम व्हिटा इज अ ग्रेट प्लेस टू गेट इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला काही माहिती मिळत नसेल एखाद्या प्रमुख पाहुण्याबद्दल, तर त्याचा जो करिक्युलम व्हिटा आहे हे अतिशय चांगलं ठिकाण आहे जिथं तुम्हाला त्याबद्दलची सगळी माहिती मिळू शकते. जर ऑडियन्सना काही माहित नसेल त्या स्पीकर बद्दल, तर ज्या माहित नसलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना तुम्ही तिथं सांगू शकता, जेणेकरून ते सर्वांना माहिती पडेल. तर अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत गेस्ट स्पीकर बद्दलच्या किंवा प्रमुख पाहुण्याबद्दलच्या तुम्ही तिथं इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये देऊ शकता. तर अशा पद्धतीने ते आपल्याला भाषण तिथं देता येऊ शकतं. तर इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट जे आहे त्याचं एक सॅम्पल फॉर्मॅट पुढे इथं आहे. त्याचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे, तर सुरुवातीला ग्रीटिंग्स आहेत. ग्रीटिंग्स ह्या प्रत्येक भाषणामध्ये असणारच हे लक्षात ठेवायचं. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, जे काही योग्य वेळ असेल कार्यक्रमाची त्या वेळेनुसार तुम्ही ग्रीट करायचं आहे. ग्रीट केल्यानंतर काय करायचं आहे, तर तिथं तुम्ही सुरुवात करताना सुद्धा असे 2-3 वाक्य आहेत त्यापैकी एका वाक्यानं करायची आहे. तर सुरुवात करताना काय करू शकतो आपण, इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट. म्हणजे आजचे जे आलेले प्रमुख पाहुणे आहेत यांची ओळख करून देताना मला आनंद होत आहे. किंवा इट इज माय ऑनर मोर दॅन प्लेजर टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट. आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत असताना मला अतिशय सन्मान असल्यासारखं वाटत आहे, आनंदापेक्षा सन्मान जास्त वाटत आहे असं म्हणायचं आहे. किंवा आय एम इमेन्सली प्लीज्ड टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट. किंवा आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना मला फार आनंद होत आहे. या 2-3 वाक्यांपैकी एका वाक्यानं इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट या स्पीचची सुरुवात करायची आहे. त्यानंतर मुख्य जो भाग आहे भाषणाचा इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट मधला, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, नेम इम्पॉर्टंट अचिव्हमेंट्स व्हाईल इंट्रोड्युसिंग अ चीफ गेस्ट. ते जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देत असताना त्यांनी महत्वाच्या काय गोष्टी केलेल्या आहेत, महत्वाच्या काय गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांच्या तिथं सांगायच्या आहेत. अँड मेन्शन हाऊ ही ऑर शी इज अन ऍप्ट चीफ गेस्ट फॉर द ऑकेजन. आणि हे सुद्धा सांगायचं आहे की ते सध्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी कसे योग्य प्रमुख पाहुणे आहेत हे सुद्धा तिथं सांगायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर मग शेवटी काय करायचं आहे, तर क्लोजर करत असताना म्हणजे इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं भाषण जे आहे ते संपवत असताना इन्व्हाइट द चीफ गेस्ट टू टेक ओव्हर द डेस्क. आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना त्यांचं मत व्यक्त करायला बोलवायचं आहे. तर अशा पद्धतीने इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं भाषण जे आहे ते या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बसवायचं आहे. तर त्याचं एक सॅम्पल आपण इथे बघूयात. अगोदरचं जे काही आपण वेलकम स्पीच पाहिलेलं आहे तर तिथं प्रोग्राम जो आहे तो पेपर प्रेझेंटेशनचा होता, ENTC डिपार्टमेंटनं आयोजित केलेला, आणि त्याच्यासाठी डॉक्टर SN माने या मुख्य अतिथीला बोलवण्यात आलेलं होतं. तर त्याच परिस्थितीमध्ये त्याच सिच्युएशनचं इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं भाषण जे आहे ते आपण इथं सॅम्पल मध्ये बघूयात. तर इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट सॅम्पल एक्झाम्पल आहे, गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना शुभप्रभात असं एक अभिवादन केलेलं आहे बोलणाऱ्या व्यक्तीने.
It is my pleasure and privilege to introduce the chief guest of the paper presentation competition, Dr. S.N. Mane, Principal, College of Engineering, Pune. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, पेपर प्रेझेंटेशनचा जो कार्यक्रम आहे त्याचे प्रमुख पाहुणे डॉक्टर S.N. माने, प्राचार्य, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे यांचं परिचय करून देताना मला फार आनंद होत आहे असं म्हणायचं सुरुवातीला. डॉक्टर S.N. माने, आता त्यांच्याबद्दलची माहिती सगळी सांगायची आहे. जर ही माहिती आपल्याला मिळाली नाही कुणाकडून तर त्यांना स्वतःला विचारायची आहे की तुमचं ओळख करून द्यायची आहे, तर काय काय बाबी तुमच्या सांगू शकता तिथं विचारायचं आहे, ते सुद्धा सांगतात. तर त्या बाबी ज्या आहेत त्या तिथे मेन्शन करायच्या. जसं आता इथे मेन्शन केलं आपण, डॉक्टर S.N. माने हॅज कम्प्लिटेड बीटेक फ्रॉम IIT मुंबई. त्यांनी त्यांचं बीटेक जे आहे ते IIT मुंबईतून पूर्ण केलेलं आहे. ही हॅज ऑल्सो डन MTech फ्रॉम IIT मुंबई अँड PhD फ्रॉम USA. त्यांनी MTech हे IIT मुंबईमधूनच पूर्ण केलेलं आहे आणि त्यांची PhD जी आहे ती अमेरिकेतून झालेली आहे. टिल नाव ही हॅज 75 रिसर्च पेपर्स टू हिज क्रेडिट. आतापर्यंत त्यांनी 75हून अधिक जास्त शोध निबंध जे आहेत हे प्रसिद्ध केलेले आहेत. ही इज ऑल्सो अन एलिट मेंबर अँड ऍडवायझर ऑफ R&D डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया. आणि ते भारताचं जे काही संरक्षण खातं आहे त्या संरक्षण खात्याच्या R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास विभागाचे एक सल्लागार सुद्धा आहेत. ही हॅज सक्सेसफुली गाइडेड 50 PhD स्टुडंट्स टू डेट. आतापर्यंत त्यांनी 50 विद्यार्थ्यांना PhD साठी मार्गदर्शन केलेलं आहे. I feel that he is an appropriate chief guest for today's paper presentation. आणि मला वाटतंय की असा जो उमदा व्यक्ती आहे, इतकं चांगलं क्वालिफिकेशन असलेला व्यक्ती जो आहे तो आपल्या पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन साठी प्रमुख पाहुणा म्हणून अतिशय योग्य आहे. Now I request our chief guest Dr. S.N. माने to address the student participant. आणि मग तिथं पुढे रिक्वेस्ट करायची आहे प्रमुख पाहुण्यांना की जे आलेले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं. आणि थँक्यू म्हणून ते जे चीफ गेस्ट इंट्रोडक्शनचं जे भाषण आहे ते संपवायचं आहे. तर इथं बघा चीफ गेस्ट इंट्रोडक्शनचं भाषण कसं केलेलं आहे. सर्वांना ग्रीटिंग्स दिलेले आहेत. सुरुवातीला आधी सर्वांना अभिवादन केलेलं आहे. आल्यानंतर सर्वांना गुड मॉर्निंग हे ग्रीट केलेलं आहे. ते ग्रीट केल्यानंतर मग वाक्याची सुरुवात, भाषणाची सुरुवात जी आहे ती अशी केलेली आहे. इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू इंट्रोड्यूस. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांची ओळख करून देताना मला आनंद होत आहे आणि अतिशय सन्मान असल्यासारखं सुद्धा वाटत आहे. तर ते चीफ गेस्ट जे आहेत आजच्या पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनचे ते आहेत डॉक्टर S.N. माने, प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे. प्राचार्य, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुण्याचे डॉक्टर S.N. माने आजच्या पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेत आणि त्यांची ओळख करून देताना मला आनंद होत आहे असं पहिलं वाक्य म्हणते. त्यानंतर मग त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती पुढे सांगितलेली आहे. म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएशन कुठून केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन कुठून केलं, त्याच्या पुढे शिकले असतील तर कुठून शिकले, ते कोणत्या एखाद्या कमिटीचे मेंबर आहेत का, कोणत्या एखाद्या शासकीय याच्यामध्ये विभागामध्ये सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे का, आणि त्यांनी आतापर्यंत ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो अशा प्रकारे त्यांच्या माहितीमध्ये त्यांचं इंट्रोडक्शन देत असताना इथं करायचं आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्याबद्दलची सगळी माहिती सांगितल्यानंतर मग शेवटी आपण म्हणायचं आहे की ते जे आहेत हे आजच्या कार्यक्रमासाठी अतिशय योग्य गेस्ट आहेत. कारण त्यांची जी माहिती आहे ती माहितीच सगळं सांगून जाते की ते या कार्यक्रमासाठी कसे योग्य प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख अतिथी आहेत. तर असं सगळी त्यांच्याबद्दलची माहिती सांगितल्यानंतर मग आपण काय करायचं आहे तर त्यांना विनंती करायची आहे की आता तुम्ही तुमचे 4 शब्द जे आहेत, तुमचं मनोगत जे आहे ते इतरांसमोर मांडा अशी त्यांना विनंती करायची आहे. आणि आपलं इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचे जे भाषण आहे ते भाषण जे आहे ते संपवायचं आहे. थँक्यू म्हणायचं शेवटी आणि क्लोज करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं भाषण जे आहे ते इथं करू शकतो.